सन्माननीय निशांत भगतजी. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, पत्रकार बंधू भगिनी, ठराव क्रमांक 75 वर बोलत असताना डॉक्टर प्राणिली पाटील यांनी हा ठराव खऱ्या अर्थानं जुईनगर वासियांच्या, शिरवणे ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं हा ठराव मांडलेला आहे. मी या ठरावाचं स्वागत करतो आणि प्रशासनाचा या ठिकाणी मी निषेध करतो. त्याचं कारण असं की सन 2017 साली तत्कालीन नगरसेविका रुपाली निशांत भगत यांनी सदर भूखंडावर मैदानाचे आरक्षण सुचवलेले होते आणि नगर रचना विभागाच्या माध्यमातून सन 2020 साली मैदानाचे आरक्षण ठेवत शासन मान्यतेसाठी पाठवण्यात आलेले होते. तदनंतर सदर आरक्षणाचे फेरबदल करण्यात आले. त्याचं कारण समजलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला त्या ठिकाणी एखाद्या त्या आरटीआय ऍक्टिव्हिस्टने ज्यावेळेस कोर्टात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची फक्त त्या मैदानावर जे काही झोपड्या उभारण्यात आलेल्या होत्या, काही त्या ठिकाणी गोडाऊन उभे करण्यात आलेले होते, त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं तो कोर्टात गेलेला असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे ते अतिक्रमण हटवलं गेलं नाही आणि म्हणून नाईलाजानं त्या ठिकाणी ते धारण तलाव तयार करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी तिथं कोर्टात त्यांची भूमिका मांडली. पण जर समजा या ठिकाणी महानगरपालिकेचं असलेलं आरक्षण हे मैदानाचं हे शासन मान्यतेकडे पाठवत असताना सुद्धा आपल्याकडं लॉ डिपार्टमेंट कार्यरत नाही का? त्या ठिकाणी आपल्या बाजूने आपली बाजू मांडण्यासाठी कुठलाच त्या ठिकाणी वकील उभा नव्हता का? ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनेक भूखंडांवरती अनेक आरक्षणं सुचवलेली असताना त्या ठिकाणी आपल्या बाजूने आपली बाजू मांडण्यासाठी त्या ठिकाणी कोणी वकील उभा करता आला नाही का? बाकीच्या ठिकाणी ज्या वेळेस आपल्या या सागर नाईक साहेबांनी ज्या वेळेस आपल्याला माहिती आहे की वॉर्ड फॉर्मेशनच्या दरम्यान ज्या वेळेला त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली, त्याच्या विरोधात मात्र बरोबर त्या ठिकाणी मोठे मोठे वकील उभे करून त्यांना जवळजवळ मला वाटतं एका हिअरिंगचे 10 लाख रुपये हे आपण देऊन त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करता आलं. पण ज्या शहराच्या उपयोगासाठी असलेले आरक्षण हे आपल्याला वाचवता येत नाही, हे महानगरपालिकेचं नाकर्तेपणा आहे. जर आपल्याला स्वतःला आपले स्वतःचं आरक्षण वाचवता येत नसेल तर या सभागृहातले सदस्य कुठल्या तोंडाने नागरिकांसमोर, मतदारांसमोर जातील? हा माझा प्रश्न या ठिकाणी. आणि जर अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेला तो कोर्टामध्ये आपलं दाद मागत असताना तो अतिक्रमण का हटवला नाही त्या टायमाला? जर कदाचित त्या टायमाला तो अतिक्रमण हटवला असता तर कदाचित आज त्या ठिकाणी धारण तलाव साठी आज वेळ आली नसती ना. आपण जेवढा निधी आज धारण तलावासाठी आपण खर्च करणार आहोत त्याच्यात हा विनाकारण खर्च आपल्याला करता आला नसता. आणि या ठिकाणी माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मला भेटली पाहिजे, कारण हे प्रश्न खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांसाठी लागू आहेत. सगळ्यात पहिला तर धारण तलाव हा समुद्रालगत असला पाहिजे. ते समुद्रालगत असणं गरजेचं आहे. सदर प्रस्तावित धरण तलाव सेक्टर 21 जुईनगर मधील हा समुद्री किनारी नाही. मग त्या ठिकाणी धारण तलावाचं आरक्षण का ठेवण्यात आलेलं आहे? नंबर 1, कारण सेक्टर 21 मधलं जे आज त्या ठिकाणी धारण तलाव आहे त्याच्या पुढे जवळजवळ नाही करताना असं किलोमीटर मध्ये मोजायला गेलो तर जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर नंतर समुद्र चालू होते. त्याच्या अगोदर पाम बीच रोड आहे, बामन देव मंदिर आहे, त्याच्यानंतर मग वादवाची सोसायटी आहे, त्याच्यानंतर मग पाठीमागच्या साईडला बामन देवच्या बाजूला ऑलरेडी धारण तलाव आहे जो समुद्राला लागून आहे. पण त्याच्या पाठीमागे पाम बीच रोड, त्याच्यानंतर वादवा सोसायटी, त्याच्यानंतर मग ते धारण तलाव ज्याचा संबंध डायरेक्ट समुद्राशी लागून नाहीये. धारण तलाव प्रस्तावित आहे किंवा त्या जागेवरची काढण्यात येणारे डेब्रिजवर खर्च करण्यात येणार त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या त्याची किती आवश्यकता आहे याबाबत सभागृहातला ज्ञान करून द्यावे की त्यांची गरज, त्याचे धोके आणि त्या धारण तलावाचे फायदे किती आहेत. जर समजा तो समुद्राला लागून नाही, धारण तलाव शक्यतो आपल्या माहितीनुसार धारण तलाव हा समुद्राला लागून असला पाहिजे. जर तो समुद्राला लागून नाही तर त्या धारण तलावाचा त्या धरण तलावाच्या पासून किती फायदा होणार आहे
त्याचे धोके किती आहेत, त्याची गरज किती आहे, हेही सभागृहाला माहिती पडलं पाहिजे. जर धारण तलावाच्या पुढचे रस्ता ओलांडून पाम बीच रोड लगत समुद्र किनाऱ्यावर नैसर्गिक धारण तलाव आहे, जसं आता सुरेश पाटील साहेबांनी जसं सांगितलं की ऑलरेडी बामनदेवच्या बाजूला त्या ठिकाणी धारण तलाव आहे, मग त्याची आवश्यकता नाही का? जर ह्या होल्डिंग पॉइंटवर या धारण तलावावर आपण खर्च करणार असू तर जो त्याच्या पुढचा जो धारण तलाव आहे त्याची गरज जास्त आहे का ह्या पाठीमागे असलेल्या धारण तलावाची जास्त गरज आहे? आणि मग जर समजा ह्या धरण तलावाचे फायदे तोटे आपल्याला सांगता येत नसतील तर त्या समोर पुढच्या साईडला असलेल्या धरण तलावाचे त्याचे फायदे आणि त्याचे तोटे काय असणार आहेत, जास्त गरज कुठल्या धरण तलावाची आहे, हेही सभागृहाला माहिती पडलं पाहिजे. सेक्टर 21 मधील धारण तलाव आणि बामनदेव मंदिरा शेजारील पाम बीच रोड समोरील धारण तलावापैकी नक्की कुठल्या होल्डिंग पॉइंटचे कुठल्या धारण तलावाचे ध्येय नक्की कोणत्या कारणासाठी आहे याबाबत सभागृहाला माहिती द्यावी. ही जी विसंगती आपण बघतोय की पाठीमागच्या साईडला ऑलरेडी एक धारण तलाव आहे आणि त्याच्या पुढे एक धारण तलाव आहे, मग नक्की आपण कुठल्या धारण तलावासाठी आपण खर्च करणार आहोत? मग या ठिकाणी भूमिपुत्रांची त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की 2 गाव 3 नोड त्या ग्राउंडचं उपभोग घेत आहेत, तिथं खेळतायत, सकाळी खेळतात संध्याकाळी खेळतात. अशा परिस्थितीमध्ये त्या मैदानाची गरज असताना ज्या ठिकाणी आवश्यक नसताना सिटी इंजिनियर डिपार्टमेंट कडनं त्या ठिकाणी अग्रीमेंट होतो, हे कुठल्या आजपर्यंत इतिहासामध्ये मालमत्ता विभागाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी मालमत्ता हस्तांतरण करत असताना मालमत्ता विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर हस्तांतरण झालेलं असताना सिटी इंजिनियर डिपार्टमेंटला कुठला ज्ञान असा प्राप्त झाला की त्या लोकांनी स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी अग्रीमेंट केलं आणि कशासाठी, कोणाच्या भीतीपोटी? आज या ठिकाणी नागरिकांच्या भावना, तिथल्या ग्रामस्थांच्या भावना, खेळाडूंच्या भावना लक्षात घेऊन डॉक्टर प्रणाली पाटील यांनी जो त्या ठिकाणी ठराव मांडलेला आहे त्या ठिकाणी तो ग्राउंड त्या ठिकाणी आरक्षित करण्यात यावा आणि तो खेळण्यासाठी राखीव ठेवावा. त्यासोबतच जी आपण त्या ठिकाणी काम काढलेलं आहे ते पहिले निविदा ती रद्द करावी आणि नागरिकांसाठी तो मैदान आरक्षित करावा. ऑलरेडी शासनाकडे मान्यतेसाठी पाठवलेलं असताना त्याच्यामध्ये बदल केलेला आहे, हे चुकीचं आहे. आम्ही हे खपवून घेणार आणि रस्त्यावर उतरायची वेळ आली तर त्या ठिकाणी मी रस्त्यावर उतरू, पण या सभागृहाच्या माध्यमातून ज्या वेळेला 2020 पासून ते 2025 पर्यंत सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ही वेळ आमच्यावर आलेली आहे. आपले सभागृहात नसल्यामुळं आपल्याला आपले भूखंड वाचवता आलेले नाहीयेत. आणि सागर नाईक साहेब नेहमीच सांगत असतात की ही आपली स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्था असल्यामुळं पत्रव्यवहार हा महापौर असतील, महापौरांच्या माध्यमातून शासनाकडे गेला पाहिजे, परंतु आयुक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी जात असल्यामुळं काही गोष्टी ह्या अशा अडचणीला मग सामोरं जावं लागतं. आणि मी म्हणून पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर प्रणाली पाटील यांनी ठराव मांडलेला आहे, त्यामध्ये हे मैदान आरक्षित राहावं. त्यासोबतच ही निविदा जी डेब्रिज काढण्यासाठी जी निविदा काढण्यात आलेली आहे ती निविदा रद्द करण्यात यावी असं या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करत आहे. धन्यवाद.